पंचपरिवर्तन हा सगळ्यांसाठी दिलेला संघ शताब्दीच्या निमित्ताने आपण ज्या क्षेत्रात काम करतात त्या क्षेत्रामध्ये आपण या गोष्टीला आणि बळ द्यावं एक आणि पण राष्ट्रवादी जर मिळून हा सगळ्यात मोठा प्रश्न जो आहे तो निर्माण होतो आहे परत मोबाईल पाठवून भरून देते. निर्वाचन होणार आहे. त्या निर्वाचनापूर्वी सर्व खालच्या स्तरावरती तालुका स्तरापासून तर वरपर्यंत निर्वाचनाची एक प्रक्रिया ही त्या ठिकाणी पार पडत असते. आणि माननीय श्रीधरजी गाडगेंनी यावेळेला मान्य श्रीधरजी गाडगे या ठिकाणी उपस्थित आहेत. ते आपल्याशी या ठिकाणी बोलणार पण आहेत. त्यांच्या आत्तापर्यंत ते नागपूर महानगराचे सहसंघचालक होते. ते विदर्भ प्रांताचे प्रांत संघचालक म्हणून माननीय दीपकजी तामशेट्टीवार यांचं निर्वाचन झालं. माननीय श्रीधरजी गाडगे आता हे आपल्या विदर्भ प्रांताचे माननीय सहसंघचालक असं त्यांच्याकडे आता दायित्व आहे. मी श्रीधरजींना विनंती करतो की त्यांनी आपल्या आजच्या या शिस्त कशा रीतीने आणता येईल त्याच्याबद्दल त्यांनी संघाची एकंदरीत जडणघडण करण्यामध्ये त्यांचा खूप मोठा वाटा होता. आणि त्याच्यामुळे आजच्या दिवशी इथे येणं आणि त्यांना वंदन करण्याची संधी मिळणं ही माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला काहीतरी शिकवणारा क्षण असतो आणि स्फूर्तीस्व देणारा क्षण असतो. पंचसूत्री सांगितलेली आहे संघानं, ती पंचसूत्री मान्य आहे का तुम्हाला? ती पंचसूत्री जी सांगितलेली आहे ती देशाच्या जडणघडणीच्या संदर्भातली आहे. आणि त्याच्यामुळे मी काय त्याच्यावर कॉमेंट करणं योग्य होणार नाही की कशा रीतीने देश घडवायचा आहे. याची वेळोवेळी ही शिकवण मोदी साहेबांच्या माध्यमातून सुद्धा भारताच्या जनतेसमोर येत असते. आणि त्याच्यामुळे आपण बघितलं की मेक इन इंडिया हा जो त्यांचा कार्यक्रम आहे त्याचा पंचसूत्रीचा तो एक कार्यक्रम आहे. आणि त्याच्यामुळे याच्यावर डिटेलमध्ये आता भाषण केलेलं आहे. मी त्याच्यावर अधिक भाष्य करण्या एवढा काय मी मोठा जातीय जनगणनेसंदर्भात जो काय निर्णय घ्यायचा ते वरिष्ठ घेत असतात. एवढंच सांगितलेलं आहे की जातीमध्ये भेद असू नये आणि जातीमध्ये ऐक्य राहावं ही भूमिका आहे त्याच्यामध्ये. दुसरी काही भूमिका असं नाही आहे. आणि त्याच्यामुळे सध्या जे विरोधी पक्षाचं चालू आहे की जातीच्या नावाखाली भेद करायचा आणि भेद करून त्याच्यामधून आपलं राजकीय उद्दिष्ट साध्य करायचं, त्याच्यापेक्षा राष्ट्राची जडणघडण होणं, युवकांना नोकऱ्या मिळणं जे अधिक महत्त्वाचं आहे, शेतकऱ्यांचा सन्मान होणं, शेतकऱ्यांना सक्षम बनवणं हे अधिक महत्त्वाचं आहे. आणि शेवटी कशा रीतीने दिशाभूल केली जाते ह्याचं एक उत्कृष्ट उदाहरण आहे. सरकारी नोकऱ्या किती वर्षांनी निर्माण होतात. आता पहिल्यांदा आम्ही जवळजवळ 1.5-2 लाख लोकांची भरती करतो. गेल्या 12 वर्षामध्ये ही भरती झालेली नव्हती. आणि त्याच्यामध्ये सुद्धा 3%, 4% म्हणजे किती असणार, म्हणजे एकाच्या वाट्याला प्रत्येकाच्या वाट्याला येणारे. त्याच्यापेक्षा जर भारत मजबूत झाला, खाजगी जर इथं मोठ्या फॅक्टरीज आल्या, रोजगार निर्माण झाला तर सर्वच्या सर्व युवक त्याच्यामध्ये सामावून जाणार आहे. शिक्षणाच्या संदर्भात वेगळी व्यवस्था ही शासनाने केलेलीच आहे की ज्या कॅटेगरीजना शिक्षणापासून वंचित राहायला लागतं याची वेगळी सोय ही शासनाने केलेली आहे. त्याच्यामध्ये अधिकची काय इम्प्रूव्हमेंट करायचं हे आहे. परंतु जे काय आज आपण न्यायालयाच्या समोर प्रश्न आहेत
त्या प्रश्नामध्ये सक्षमपणे समोर जाऊन जिथं आरक्षणाची आवश्यकता आहे तिथं आरक्षण देणं या बाबतीत शासन कटिबद्ध आहे. त्याच्यामुळे आरक्षण हे दिलं जाणार आहे, परंतु जातीच्या नावाखाली समाजामध्ये भेद असू नये एवढंच त्या ठिकाणी सांगितलं गेलं. सर, या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बऱ्याच राजकीय पक्षांनी भूमिका मांडली होती की जातीय जनगणना व्हायला पाहिजे. काँग्रेस, भाजपची ह्या त्यावर भूमिका स्पष्ट केली. संघाने जी भूमिका स्पष्ट केली आहे ती सर्व लोक एकत्र राहिले पाहिजेत आणि त्याच्यामध्ये वाद असता कामा नये. आज हे वाद सुरू आहेत, हे वाद कुठेतरी संपले पाहिजेत. तर आपल्याला एकत्र राहिलं पाहिजे आणि समाज म्हणून एकत्र राहिलं पाहिजे असं मला वाटतं आणि त्या दृष्टीने हेच सांगितलेलं असावं. अजित पवार गटांचे काय होतं, नागपूरला एवढी थंडी आहे ना, आम्ही महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातून येतो. रात्री हाऊस 1:30-2 वाजेपर्यंत चाललं. 1:30 वाजता हाऊस संपल्यानंतर जाऊन मला झोपेपर्यंत 2:30-3 वाजलेले होते आणि त्याच्यामुळे एक मर्यादा येते. काही लोक उशिरा येतात, त्यांनी दिवसभरामध्ये कधीतरी ते दर्शन घेऊन जातो. भाई, तुम्ही एक महत्त्वाची घोषणा त्याच्यामुळे त्यांनी मनीषाताई, पंचसूत्री मार्गदर्शन झालेलं आहे. पुढचं वर्ष जे निवडणुकीचं वर्ष आहे, काय सांगाल आजच्या या मार्गदर्शनाबद्दल? खरं तर आजचा हा अतिशय सुवर्णयोग आहे की भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचे सर्व आमदार दोन्ही सभागृहातले या ठिकाणी उपस्थित आहे. पंचसूत्री विकासाची सांगितलेली आहे आणि आत्मनिर्भर भारत ही जी संकल्पना माननीय नरेंद्र मोदीजी देशाचे पंतप्रधान यांनी आणली त्याच्यावर आम्ही सर्वच जण मार्गक्रमण करत आहोत. आणि हे मार्गक्रमण करत असताना देशासाठी अर्पण करणं आणि या अग्निकुंडामध्ये आपलं सर्वस्व अर्पण करणं आणि देश हाच प्रथम आहे, राष्ट्र प्रथम, ही संकल्पना पुढे घेऊन आम्ही सर्वजण मार्गक्रमण करणार आहोत. जिस तरीके से आपने 5 साल नहीं, ये प्रशिक्षण वर्ग नहीं है. प्रतिवर्ष जो यहाँ जो शीतकालीन उनका अधिवेशन होता है नागपुर में महाराष्ट्र असेंबली का, तो सारे भारतीय जनता पार्टी के जो विधायक है वो विधायक रेशम बाग में डॉक्टर हेडगेवार जी के समाधि स्थल का दर्शन करने आते हैं. ये उनकी अपनी एक परंपरा है. स्वयंसेवक है बहुत सारे और यह रेशम बाग एक श्रद्धास्थली है, तो वे प्रतिवर्ष यहाँ आते हैं. तो इस वर्ष भी आए हैं. उनके साथ थोड़ा वार्तालाप होता है. वो वार्तालाप में हमने एक 5 बिंदु उनके सामने रखे जो देश में 5 परिवर्तन के बिंदु संघ रखता है, संघ के सरसंघ चालक जी रखते हैं, वही मैंने उनके सामने रखे. एक तो कुटुंब प्रबोधन है, सामाजिक समरसता है, अपना पर्यावरण संतुलन है, स्वदेशी और स्व आत्मनिर्भरता है और नागरिक कर्तव्यों का पालन. ऐसे 5 विषय बिंदु उनके सामने रखे. वो उनके भी क्षेत्र में काम करते रहते हैं.